दमलेल्या बाबाची कहाणी हा चित्रपट एका सोशल इश्यूवर आधारित चित्रपट आहे आणि प्रत्येकानेच हा चित्रपट पाहावा आणि त्यातनं काही टेक बॅक करावं स्वतःबरोबर. आजच्या सोसायटीमध्ये जर आपण पाहिलं तर स्त्रीला खूपशा अपॉर्च्युनिटीज मिळत आहेत, ती पुढे जातीये एकीकडे, पण दुसरीकडे अजूनही समाजात ती सिक्युअर नाही आहे. ती बेधडक समाजात वावरू शकत नाही आणि ही खूप दुःखाची बाब आहे, कारण आज आपण 21व्या शतकात आहोत, पण स्त्री आज ही घराबाहेर निघताना तिच्या घरी थोडं टेन्शन असतं, तिलाही खूप विचार करून पावलं बाहेर पाडावी लागतात. तर याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळूनच एक बदल घडवून आणायला पाहिजे. एक सामाजिक बदल जरुरी आहे, ज्याच्यात सगळ्यात सुरुवातीला आई वडिलांनी आपल्या मुलीला सक्षम बनवण्यासाठी तिला चांगल्या एज्युकेशनपासनं तर खूप चांगला मॉरल सपोर्ट दिला पाहिजे. आणि जसं ह्या चित्रपटात सांगितलेलं आहे, मुलगी जन्म झाल्यावर घाबरू नये आणि एकदा मुलीचा जन्म झाला तर तिनेही कोणाच्या बापाला घाबरू नये. तर हे खूप जरुरी आहे, मगच हा सामाजिक बदलाव होईल आणि याच्यातूनच परिवर्तन होईल आणि सर्वांचंच चांगलं होईल. याच्यात संदीप खरे यांनी खूप सुंदर अभिनय केला आहे. ते आपल्या महाराष्ट्राचे आवडते कवी तर आहेतच, पण आता ते आवडते अभिनेता होणार आहेत आणि सोशल इश्यू घेऊन आले आहेत. तर मी त्यांना कॉंग्रॅच्युलेट करते आणि बेस्ट विशेस देते ह्या येणाऱ्या चित्रपटासाठी. 24 जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि सगळ्यांनीच तो नक्की पाहावा, कारण एक खूप ज्वलंत सोशल इश्यू आहे हा आणि त्याला पाहून साथ द्यावा.